हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आपल्याला सर्वांना माहीत आहे की राखी सावंत गेलेली आहे. मतलब ऑब्वियसली राखी सावंत कमी वोटिंगमध्ये तर नाही गेलेली असेल, कारण की तिचा कॉन्ट्रॅक्ट संपलेला असेल असं तरी मला वाटते. कारण की प्रत्येक वीकमध्ये ती एंटरटेनमेंट देत होती आणि तिच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असेल की एंटरटेनमेंट करणं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि तिला प्रत्येक एंटरटेनमेंट प्रत्येक वीकचे तिला पैसे भेटतात आणि प्रत्येक वीकला प्रत्येक जे कंटेस्टंट घरामध्ये असतात ना, प्रत्येक व्यक्तीला पर वीक पैसे भेटतात. त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं असते, म्हणूनच ते एवढे वीक ते राहतात ना घरामध्ये. तर मला वाटतं की सर्वात जास्त प्राइज मनी घेणारी जी व्यक्ती आहे ना, सर्वात जास्त जे शो बिग बॉस मराठी 6 न दिव्या शिंदे गेल्यानंतर इथं होता आणि जेव्हाच राखी आली ना, तो शो इथं गेला आणि ह्याच्यावर सुद्धा गेला. एवढी TRP येत आहे. कशामुळे? फक्त राखी सावंतमुळे. तर राखी सावंतने पर वीकमध्ये एवढे पैसे घेतले नसेल ना, एवढे पैसे घेतले नसेल की प्राइज मनी आहे ना त्याच्यापेक्षा काही पटीने ते पैसे कमवून गेली. लोकांना वाटेल तिला पेटी भेटली नाही, तिला मग कशी काय गेली, कमी वोट कसे काय आले, असे खूप चर्चा सुरू होतील. पण मी तुम्हाला खरं सांगते, राखी सावंतचा कॉन्ट्रॅक्टच तेवढा होता की तू प्रत्येक वीकमध्ये तलायका म्हणजे प्रत्येक वीकमध्ये एंटरटेनमेंट, काहीतरी मजेदार, काहीतरी भांडण, काहीतरी हा गोष्टी, मग त्या गोष्टी, मग असा भांडण तसा भांडण, जेवढ्या कॉन्ट्रोवर्सी होऊ शकतात, जेवढी मिरची लावायची आहे, जेवढे पावडर टाकायचे आहे, एंटरटेनमेंटची कट बी गातायची असेल तर काहीच कर, परंतु एंटरटेनमेंट दे. कारण की राखी सावंत जिकडे तिकडे कोणाच्या चर्चा चालू होत्या, राखी सावंत राखी सावंत राखी सावंत राखी सावंत. मग राखी सावंतच्या बाजूला काय होता? मराठी बिग बॉस 6, मराठी बिग बॉस 6, मराठी बिग बॉस 6, मराठी बिग बॉस 6. तर राखी सावंतचं नाव, राखी सावंतची चर्चा, राखी सावंतची TRP, राखी सावंत जिथं आहे, राखी सावंतचे फॅन तिथं. मग कुठं आहे बिग बॉसचे फॅन, बिग बॉसचे फॅन? तर राखी सावंतचं नाव मोठा म्हणजे बिग बॉसच्या आपोआपच नाव मोठा आणि अशा रीतीने शो एवढा मोठा झाला फक्त राखी सावंतमुळे. आणि जेव्हा राखी सावंत ह्या शोमध्ये आले ना, प्रत्येकाच्या व्यक्तीचा गेम सुद्धा खूप अप झालेला होता. म्हणजे तन्वी म्हणा, विशाल म्हणा, सर्वांच्या पूर्ण बिग बॉसच्या हाऊसमध्ये एक वेगळी एनर्जी होती, एक वेगळी एनर्जी, एक वेगळा पॅकेज, एक वेगळी उत्सुकता, एक वेगळे तमाशे, एक वेगळा भांडण, काहीतरी कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे अतोनात एंटरटेनमेंटचे दुकान आहे ना राखी सावंत आहे. परंतु राखी सावंतने सुद्धा ना एंटरटेनमेंटच्या नावानं खूप गड घातलेली आहे. आपण एंटरटेनमेंट करावं. राखी सावंतचा एंटरटेनमेंट खूप चांगला आहे, ते खूप चांगली एंटरटेनमेंट करते. परंतु एंटरटेनमेंटच्या नावाखाली आपली मर्यादा खाली टाकणे किंवा अतोनात वाईट वाईट बोलणे किंवा काही पण त्या दीपालीच्या आणि राकेशच्या ज्या लेखाने ते लव्ह अँगल करत होती आणि दीपालीच्या 26 वर्षापासून सुरू आहे वगैरे, सर्व लग्न झालेलं आहे, तिच्याबद्दल बोलणे किंवा प्लॅनिंग करून भांडण करणे, ह्या सर्व गोष्टी थोडा वेगळा वाढत होता. आणि ते एंटरटेनमेंटच्या नावाच्या खाली कधी कधी ना बाउंड्रीज हे करत होती, म्हणजे क्रॉस करत होती. आणि त्याच्यामुळे तिच्या एंटरटेनमेंटनं कधी कधी खूप वाईट वाटायचं की यार हे राखी काय एंटरटेनमेंट करत आहे, यार राखी खूप चांगली आहे, राखी खूप क्यूट आहे, राखी मस्त खेळते, परंतु तू चांगला एंटरटेनमेंट कर, असं तरी वाटायचं. मी तुम्हाला खरं सांगते, राखी ही कमी वोटिंगमुळे गेली नाही आहे, कारण की राखीने ह्याच्या आधी सुद्धा एवढे तमाशे केलेले आहेत, एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या आहेत, त्याची कट म्हणजे खूपच क्रॉस केलेले आहेत, तरी सुद्धा राखी सावंत घराच्या बाहेर निघाले नाही. आणि लास्ट वीकमध्येच कशी काय घराच्या बाहेर निघाली, जेव्हा एकच म्हणजे एक असते ना, हा एकच वीक बाकी होता, तेव्हा कशी काय निघाली? कारण की राखीच्या लास्ट वीकमध्ये काही काम नाही आहे, एंटरटेनमेंटचं काम नाही आहे, कारण की शो आता संपला आहे आणि आखरी वीकमध्ये टॉप 5 त्यांचे इंटरव्ह्यू, त्यांचे प्रेस कॉन्फरन्स, त्यांचा हा तो, मग एव्ही वूवी, मग सर्व गोष्टी चालतील. तर राखी सावंतच्या एंटरटेनमेंटचा काय काम आहे? तर राखी सावंतला काढला गेलेला आहे. कमी वोटिंगमध्ये तरी नाही गेली आहे, मला तरी नाही वाटत की कमी वोटिंगमध्ये ते जाऊ शकते, कारण की ज्या लेवलचे राखी सावंतचा कॉन्ट्रीब्युशन आहे या शोमध्ये तेवढा अनुश्रीचा पण नाही आहे आणि दीपालीचा पण नाही आहे, पण राखी सावंतचा सर्वात जास्त मेजर कॉन्ट्रीब्युशन आहे. परंतु मला वाटते की तिचा कॉन्ट्रॅक्टच तेवढा होता आणि कॉन्ट्रॅक्ट संपला आणि राहिली पैशाची पेटी. तर पैसे तिला खूप भेटलेले आहेत. पर वीकमध्ये तिने एवढे पैसे घेतले नाही बिग बॉसकडून की तेवढे पूर्ण प्राइज मनी सुद्धा नसेल. तर राखी सावंत गेलेली आहे आणि राखी सावंतने सरळ खरंच ह्या शोला खूप इम्पॉर्टन्स दिली आहे आणि राखीसोबत सुद्धा एक इमोशनल कोर्शन होता, मजा येत होती तिच्यासोबत बोलायला वगैरे, आणि अशा रीतीने राखी सावंत शोच्या बाहेर गेली. खरंच खूप दुःख झाला, परंतु आणि शॉकिंग सुद्धा होता. मला वाटलं की अनुश्री आणि दीपाली बॉटममध्ये वगैरे असणार, राखी सावंत राहूच शकत नाही, राखी सावंतला कमी वोट येऊ शकत नाही, परंतु अशा काही रीतीने राखी सावंत घराच्या बाहेर निघाली. आता सर्वात मोठा मुद्दा असा आहे की आता जो पुढच्या वीक आहे ना, त्या पुढच्या वीकमध्ये फक्त टॉप 5 लोक जाणार, फक्त टॉप 5, आणि मिड वीक इविक्शन होणार आहे, मतलब मधातच इविक्शन होणार आहे आणि टॉप जो 6 आहेत ना, आता टॉप 6 आहेत ना, तिथला मधला एक जण जाणार आहे आणि बाकीचे टॉप 5 उरणार आहेत. तर सर्वात मोठा प्रश्न आणि क्वेश्चन मार्क आहे की घराच्या बाहेर कोण जाणार. आता सोमवार 1:30 वाजेपर्यंत वोटिंग लाईन सुरू आहे. तुम्ही वोट देऊ शकता, कोणाला वाचवायचं आहे, कोणाला नाही वाचवायचं आहे. तुम्हाला ज्या लोक तुमचे फेवरेट आहे, जे लोक तुम्हाला टॉप 5 मध्ये ठेवायचे आहे, ज्या लोकांची तुम्हाला एव्ही बघायचे आहे, जे लोक तुम्हालासाठी सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्या लोकांना तुम्ही वाचवण्यासाठी नक्की वोट करा, सर्वात जास्त वोट करा. परंतु प्रश्न हाच आहे की घराच्या बाहेर जाणार कोण. जशा रीतीने मी तुम्हाला म्हटली होती
की राकेश बापट हा घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आहे, तो नॉमिनेशनमध्ये आहे. तन्वीला सोडून आता लक्षात घ्या, तन्वीला सोडून सर्वच व्यक्ती, कारण की तन्वी ही फर्स्ट फायनली झालेली ऑलरेडी, तन्वीला सोडून हे सर्वच जण नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. विशाल आहे, राकेश आहे, दीपाली आहे, अनुश्री आहे आणि रेवा आहे, सर्वजण नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत. आता सर्वात मोठा मुद्दा की घराच्या बाहेर जाणार कोण. पहिली गोष्ट, राकेश बापट इम्पॉसिबल. राकेश बापटला लोक खूप प्रेम करतात, त्याचा गेमसुद्धा आवडते, त्यांनी सिरियल केले आहे, त्याचा फॅन बेस खूप स्ट्रॉंग आहे. लोक लिटरली असे असते ना, कधी राकेश बापट गलतीनं बी घराच्या बाहेर असा पाय तरी काढलं ना, तर लोक असे नागाचा फन्ना घेऊन येतील, ए राकेश बापटला कशाला काढलं, राकेश बापटला कशाला काढलं. कारण की राकेश बापटची म्हणजे ऑब्व्हियसली यार 25 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करणे आणि एखाद्या मराठी शोमध्ये येणे, एवढ्या वर्षाचं जो काम करणे, त्याचा बेनिफिट भेटते. त्यांचे फॅन बेसेस असतात, लोक त्यांना पसंत करतात आणि डेफिनेटली त्यांनी एवढा काम केलेलं आहे, एवढे गोष्टी मेहनत करतात, त्याच्यानंतर एवढा बेनिफिट भेटणे, लोकांच्या एवढा प्रेम प्राप्त करणे, इट्स व्हेरी नॅचरल आहे, इट्स व्हेरी नॅचरल. आता दुसरी गोष्ट मी तुम्हाला म्हटले होते की विशाल कोटियाल कधीच घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. तो निगेटिव्ह असला, तो मॅन्युप्युलेटिंग असला, त्याने फिजिकल फायटिंग केली, त्याने काही केला तरी त्याला बिग बॉसचे लोक ठेवत आहेत, तर मग बाहेर त्याची फॅन बेस तर असेलच ना. त्याची फॅन बेस आय डोंट नो विशाल कोटियालनं कोणता काम केलं नाही. त्याची एक सिरियल बघितली होती ज्यामध्ये तो अकबर बिग बॉसचा काम करत होता, तो एकच सिरियल मी बघितली होती आणि बिग बॉस 15 मध्ये मी विशाल कोटियालला बघितली होती. त्याच्यानंतर मी विशाल कोटियालला कुठंच बघितली नाही आहे, पण तरी पण त्याचे खूप फॅन्स आहेत, लोकांना त्यांच्या गेम आवडते, लोक त्याला पसंत करतात. आणि राकेश बापट आणि विशाल हे दोघं मेजर बिग बॉस हाऊस मराठी 6चे लोक आहेत. आणि मी खरं सांगतो ना, राकेश बापट मी डिझर्व करते टॉप 5 मध्ये जाणे आणि विशाल सुद्धा डिझर्विंग आहे. स्टार्टिंग पासून ते आतापर्यंत फालतूगिरी न करता फक्त गेममध्ये फोकस, गेममध्ये फोकस, गेममध्ये फोकस, गेममध्ये फोकस. आणि विशाल कोटियाल आल्सो डिझर्विंग कंटेंडर टॉप 5 मध्ये असणे. तर राकेश आणि विशाल नो, नेव्हर पॉसिबल. आता सर्वात मोठा मुद्दा आहे अनुश्री आणि दीपाली. अनुश्री बघाल, अनुश्री, दीपाली आणि रेवा हे तिघं आहेत. आता अनुश्रीबद्दल पहिले बोलू ना, तर अनुश्री जाणं पॉसिबल नाही आहे. अनुश्रीचे पण फॅन्स खूप आहेत. अनुश्रीने फॅन्स कमवलं नाही, म्हणजे ती पहिली इन्फ्लुएन्सर होती, तिला लोक खूप ट्रोल करायचे, काय कशी बोलते, एवढे घाणेरडे कॉमेंट, तिचे एक मुलीबद्दल घाणेरडे कॉमेंट, हे आता कशी दिसते, किती मोठी झालेली आहे, म्हणजे खूप असे असतं ना 18+ घाणेरडे कॉमेंट वगैरे करणे किंवा तिला ट्रोल करणे, खूप तिच्याबद्दल वाईट होती. परंतु जशी बिग बॉसच्या हाऊसमध्ये आली ना, लोकांना हळूहळू तिची पर्सनॅलिटी कळायला लागली की पसंत कशी आहे, ही गेम कशी करते, स्ट्रॅटेजी प्लॅन वगैरे कशी करते, ह्या सर्व गोष्टी सर्वात ती खेळायला लागली. आणि पूर्वी मी तुम्हाला सांगते, बिग बॉस मराठी 6च्या सर्वात इंटरेस्टिंग गेम ज्या व्यक्तीनं खेळला असेल ना, ती म्हणजे अनुश्री आहे. पहिले टोळीमध्ये होती, मग टोळी तोडून काटा आली, मग स्वतः इंडिव्हिज्युअल गेम खेळते, कोणासोबत इमोशनली जुळत नाही, स्वतःचा बघते. विशाल असला समोर तरी त्याच्या अपोजिट खेळते, स्वतःचे मत मांडते, स्वतःसाठी गेम खेळते. टोळी असली, काटा असला, किती जवळचा प्रेमाचा व्यक्ती असला तरी स्वतःसाठी स्टँड घेणे, स्वतःसाठी खेळणे, हाच तिचा गेम आहे. त्याच्यामुळे ती एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी दिसते. तिचा इंडिव्हिज्युअल गेम हा आतापासून नाही तर स्टार्टिंग पासून दिसत आहे आपल्याला. त्यामुळे अनुश्री माने जाणार हे इम्पॉसिबल आहे. अनुश्री माने नाही जाणार आहे, अनुश्री माने नाही जाणार. ती चांगली गेम खेळते, ती नाही जाणार. आतापर्यंत तिने चांगले गेम खेळलं. तिच्यामध्ये सुद्धा वाईट गोष्टी आहेत, मला भांडी घासता येतच नाही, मला हाच येत नाही, मला तोच येत नाही, त्याच्यामुळे सुद्धा असा खूप असा वैताग येते तिच्या बघून. परंतु तिच्या गेम, स्ट्रॅटेजी प्लॅन म्हणा किंवा स्वतःसाठी खेळणे, दॅट इज अ बेस्ट थिंग, बेस्ट स्ट्रॅटेजी. त्यामुळे अनुश्री माने नाही जाणार. आता सर्वात मोठा प्रश्न आहे की रेवा आणि दीपालीमधून कोण घराच्या बाहेर जाणार. तुम्हाला या वीकमध्ये सांगते, या वीकमधून सांगते, दीपाली सर्वात जास्त दिसलेली आहे. दीपालीच्या कौतुक सुद्धा भाऊच्या धक्क्यावर झालेलं आहे. दीपाली टास्कमध्ये दिसलेला आहे. जेव्हा तो लॉच्या टास्क होता ना, राकेश बापट होता आणि दीपाली होता, तर दीपालीने सर्वात जास्त आरोप लावला नाही, सर्वात जास्त छान मतं ठेवलं नाहीत. राकेश बापट तिच्या जवळचा सर्वात खास मित्र असून त्याच्या विरुद्ध चांगल्या रीतीने खेळलेली आहे, त्याच्यामुळे ती चांगली दिसली आहे. आणि दुसरी गोष्ट, राखीने तिच्या पतीबद्दल किंवा तिच्या जो राकेश बापटसोबत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, मग तुझ्या पती बाहेर वगैरे आहे, असे कांडे वगैरे करतात, ह्या गोष्टीमुळे ह्या पूर्ण कन्व्हर्सेशनमुळे दीपाली मागच्या वेळेसमध्ये खूप हायलाईट झाली. आणि ती ज्या रीतीने राखी सावंतने तिला बोललं होतं की तुझा पती आहे, हे तिच्या चारित्र्यावर गोष्टी आली होत्या, ते खूप चुकीचं वाटलं. आणि पहिली गोष्ट ते म्हणत होती की इंटरकास्ट मॅरेज आहे, अशा गोष्टी बोलणं खूप चुकीचं आहे. त्यामुळे सुद्धा दीपाली खूप जास्त दिसली, दीपालीची पर्सनॅलिटी खूप जास्त दिसली. आता तिसरा असा मुद्दा जे दीपाली सर्वात जास्त दिसली ते म्हणजे होती की तन्वी आणि दीपाली मधला भांडण, ज्या ठिकाणी त्यांच्या भांडण झालेलं आहे. तन्वी म्हणत आहे की मी दीपालीच्या तेवढ्या क्लोज नाही आहे, मला राकेश दादा जास्त क्लोज आहे, प्रभू माझ्याशी जास्त क्लोज आहे, इवन रेवा जास्त क्लोज आहे, परंतु दीपाली तेवढी माझ्याशी क्लोज नाही आहे. त्याच्यावरून त्यांचा जो वाद झालेला आहे त्या मुद्द्यातही ती सर्वात जास्त दिसली. आणि हे 3 जे मुद्दे मी सांगितले ना, हे मागच्या वीकमधले सर्वात हायलाईट मुद्दे होते. आणि सर्वात मोठा हायलाईट मुद्दा हा आहे की जे दीपाली आहे ना, तिचे सुद्धा फॅन्स आहेत, तिला सुद्धा लोक पसंत करतात. आता खूप लोक तिला ट्रोल करतात, ती रडतच
रडतच असते. परंतु तू जेवढा मी दीपालीला बघितली आहे ना, ती खूप इमोशनल पर्सन आहे, ती खूप मायाळूपणा आहे, तिला लोकांना प्रेम दाखवायला किंवा तिच्यामध्ये असते हळवापण असते की जास्त वेळपर्यंत ते गुस्सा आपल्या मनात धरून ठेवू शकत नाही. तिचे असते की सोडून द्या, मग काढून टाका, किंवा ते आपल्या एक्सप्रेशनना किंवा आपल्या इमोशनना आपल्या अंदर कंट्रोल करू शकत नाही. तिच्या अश्रूच्या रीतीने बाहेर निघतात. आणि असे लोक जे आहेत, अशा पर्सनॅलिटीचे लोक आहेत आपल्या सुद्धा आजूबाजूला असतात. परंतु आपण बिग बॉसच्या हाऊसमध्ये बघत आहेत, आपल्याला वाटतं की सिंपत्ती घेत आहे, रडतच्या सिंपत्ती घेत आहे. मला असं वाटतं की ती खूप इमोशनल आहे, खूप तिच्यामध्ये प्रेम आहे, खूप गोष्टी आहेत आणि तिला लवकर गोष्टी हर्ट होतात, त्यामुळे ती रडते वगैरे. तर लोक तिला सुद्धा खूप पसंत करतात आणि ती बॉटममध्ये सुद्धा राहिलेली आहे, कारण की तिचा गेम थोडा अप डाऊन होत राहते, त्यामुळे ती बॉटममध्ये राहिलेली आहे. पण या वीकमध्ये ती सर्वात जास्त तिची पर्सनॅलिटी उखरून दिसलेली आहे आणि ती गेममध्ये पहिल्या दिवसापासून ते आखरी दिवसापर्यंत आहे. आता तुम्ही रेवाला बघाल ना, तर रेवा सुद्धा स्ट्रॉंग आहे, कारण की रेवाने संस्कृती गेली तरी रेवा गेले नाही. संकेत गेला, म्हणजे संकेत एवढा चांगला गेम खेळत होता, एवढी चांगली पर्सनॅलिटी होती, सुद्धा संकेत गेला. सागर सुद्धा गेला. सागर तेवढा काही खेळत नव्हता, पण सागर गेला. आणि रेवा आतापर्यंत गेममध्ये आणि रेवाने मागच्या वेळेस जो शेवट कॅप्टन्सी टास्क होता ना, तो उत्तम खेळलेला आहे. परंतु या वीकमध्ये ना, तुम्ही स्वतः विचार करा, या वीकमध्ये रेवा दिसलेली नाहीये. रेवाचा गेम जो लॉवाला गेम होता तन्वीच्या अपोजिट, तेव्हा सुद्धा तिने चांगले मतं वगैरे मांडलं नाही. आणि पूर्ण वीकमध्ये ना, ती फक्त तन्वीची असं वाटलं की फॉलोवर आहे, म्हणजे तन्वीच्या आजूबाजूला दिसेल, तन्वीला प्रोटेक्ट करताना दिसेल, तन्वी दिसेल, पण तिची पर्सनॅलिटी दिसत नाही जेवढी दिसायला पाहिजे. म्हणून मला ह्या पूर्ण पॉईंटवर वाटते की रेवा घराच्या बाहेर जाणार आणि ती ॲज अ लास्ट वाईल्ड कार्ड एंट्री आहे. आणि वाईल्ड कार्ड कधीही फायनलपर्यंत पोहोचत नाही किंवा फायनलिस्ट बनत नाही, कधी विनर बनत नाही. जशी राखी सावंत गेली ते वाईल्ड कार्ड होती, संस्कृती गेली, संकेत गेला आणि आता रेवाची बारी आली आहे. रेवा सुद्धा जाणार आणि टॉप 5 मध्ये दीपाली राहणार, अनुश्री राहणार, राकेश बापट राहणार, विशाल राहणार आणि तन्वी राहणार. कारण की हे लोक पहिल्या दिवसापासून मेहनत करत आहेत, लोक यांना प्रेम करतात, ओळखतात आणि या प्रत्येक व्यक्तीचा गेम खूप चांगला आहे. म्हणून रेवा घराच्या बाहेर राहणार, कारण की रेवा वाईल्ड कार्ड आहे आणि या वीकमध्ये मागच्या वीकमध्ये तेवढी दिसलेली नाही आहे, म्हणून रेवा घराच्या बाहेर जाणार. तुम्हाला तुमचे मत काय वाटतात मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल.